कोपरखड्याची आमची एक ताई, तिच्यावर मंदिरामध्ये 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला आणि तिला ठार केले। ही जी घटना आहे ही या भूमीला अत्यंत लाजिरवाणी घटना आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो, कारण ही बुद्धाची भूमी आहे आणि ते बलात्कार ब्राह्मणांनी केलेत आणि देवासमोर। आणि हेच सांगतात की बाबा काय ब्राह्मण आमच्या देव आमच्या हातात आहे ब्राह्मण, पण तुम्हाला देवाची भीती नाही का? आणि म्हणून ही गोष्ट महिलांनी लक्षात ठेवी, मंदिरं ही स्त्रियांसाठी सुरक्षित नाहीत आणि मग सुरक्षेचं जे कारण आहे ते बुद्धविहार। आणि म्हणून आमच्या ताईवर जे बलात्कार झाले त्याला कारण मनुस्मृती आहे। या मनुस्मृतीचा निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यामध्ये महाडला केला, ती जाळून टाकली। आणि अशा प्रकारच्या मनुस्मृतीचं दहन प्रत्येक गावात झालं पाहिजे। ज्या ज्या घरात मुलगी आहे त्यांनी मनुस्मृती जाळलीच पाहिजे। खरात बाबासारख्या मूर्ख माणसाला अजूनही आमचे लोक गुरु मानतात। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर खरात बाबाला गुरु मानतात, कारण त्यांना बुद्ध कोणी सांगितलेलं नाही म्हणून असं झालेलं आहे। नवस बोला, पण सायंटिस्ट लोक कुठल्या देवांबद्दल बोलत नाही, पण अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की भविष्यातील धर्म हा एक वैश्विक धर्म असेल आणि कर्मकांड किती भयानक आहेत ही खरात बाबांनी सांगितली। म्हणजे आतापर्यंत आपला भारत गोमूत्रच पित होता, पण खरात बाबांनी त्याचा रेकॉर्ड तोडला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक धम्मशील बुद्धविहाराचे अध्यक्ष त्र्यंबक जाधव साहेब, उद्योगपती राजेश शाही आणि पंचशील बुद्धविहार अध्यक्ष युवराज मोरे, धम्मशील बुद्धविहार कार्याध्यक्ष माननीय द्वारकानाथ जगताप या सर्वांविषयी आदर व्यक्त करतो आणि इथे बसलेल्या महिला आणि पालक यांना विनंती करतो की आपला कार्यक्रम हा फक्त काही कोपर करण्यासाठी मर्यादित नाही, मीडियाच्या माध्यमातून तो संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे। आणि जेव्हा आम्ही अभिमानाने म्हणतो की भगवान बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला, त्यावेळी आपल्या मुलांना एक 15-20 मिनिटं आपण शांत बसायला लावू शकलो पाहिजे, नाहीतर मग हे स्नेहसंमेलन होईल आपल्या सोसायटीचं असतं तसं। माझी विनंती आहे की थोडा वेळ सांगायचं, कारण निसर्गताच माणूस चंचल आहे, मुलांचा काही दोष नाही त्यामध्ये, पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे बाबा आपण काहीतरी थोडा वेळ ऐकलं पाहिजे। बंधू आणि भगिनींनो, बुद्धविहाराविषयी आता मगाशी माहिती सांगितली, तर मी सुद्धा पाहिलेलं आहे ते जेव्हा भांडण चालू होतं सिडकोचं, अतिक्रमण पथक आलं होतं त्यावेळी मी बघितलेलं आहे दुरून। तर हे जे बुद्धविहार आहे, या बुद्धविहाराचं आणि इथल्या भूमिपुत्रांचं जे नातं आहे ते जर समोर आणलं गेलं तर निश्चितपणे या बुद्धविहाराबद्दल किंवा भगवान बुद्धांबद्दल जे गैरसमज आपल्याकडे आहेत ते दूर होतील। दादा, तुमचा जन्म कुठे झाला? इथेच झाला। मी असं विचारलं याचं कारण आहे की त्यांची जी बोली भाषा आहे ती इथल्या भूमिपुत्रांची आहे। इथल्या भूमिपुत्रांच्या भाषेमध्ये मोठा ळ नाही, म्हणजे पुण्यातल्या ब्राह्मणांचा जो मोठा ण आहे तो नाही, मोठा ळ पण नाही। आणि आपल्याला अभिमानाने सांगेन की आज आपण बुद्ध जयंती करतोय। श्रीलंकेला जो भगवान बुद्धांचा विचार पोहोचवला गेला आहे तो या ठाणे जिल्ह्यातून। इथल्या आगरी कोळी लोकांनी सम्राट अशोकाची 2 मुलं संघमित्रा आणि महेंद्र यांना नालासोपाऱ्यामधून आपल्या मच्छीमार बोटींमध्ये बसवून तिकडे नेलं, कारण तेव्हा जहाजं नव्हती, म्हणजे विमानं नव्हती। मला वाटतं आज ONGCमध्ये आपली जहाजं लावणारे उद्योगपती इथे बसलेले आहेत। हा फार मोठा योगायोग आहे, त्यांना माहीत आहे की समुद्राची ताकद काय आहे। इथे हा जो विषय आहे की इथल्या भूमिपुत्रांचं आणि तथागत गौतम बुद्धांचं हे नातं आहे, हे नात्याविषयी मी मुद्दाम सांगत आलेलो आहे। काही लोकांना वाटतं की बाबा कशाला हे पाहिजे, परंतु ज्या भागात आपण राहतो त्या भागामध्ये जर तो विचार पोहोचला नाही तर मग आपल्याला त्रास होतो। आणि म्हणूनच ठाणे जिल्हा, अप्रांत प्रदेश, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई ही बुद्धभूमीच आहे। मग बुद्धविहाराला विरोध सिडको कशी करू शकते? याचा अर्थ सिडकोला ह्या भूमीचा इतिहास माहीत नाही आणि तो इतिहास माहीत करून देणं हे आपलं काम आहे। आणि म्हणून ही जी बुद्धाची भूमी आहे ती बुद्धाची भूमी नुसती लेण्यांमुळे नाही आहे, बुद्धविहारांमुळे नाही, ते विचारांमुळे सुद्धा आहे। म्हणून मी मगाशी सांगितलं, आम्ही जेव्हा सांगतो जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध आहेत, तेव्हा 1 तास आमची मुलं शांत बसू शकलो नाही आम्ही,
तर काय बोलतील लोक, ही शांती आहे का? असं का बोलतो? कारण हा आचरणाचा विषय. बाकीच्या ठिकाणी शांत मंत्र बोलतात लोक, म्हणजे भगवद्गीतेमध्ये अनेक मंत्र आहेत, वेदांमध्ये मंत्र आहेत, परंतु हे मंत्र खोटे ठरले. कारण ते सांगत होते की सगळ्या चराचरामध्ये आमचा भगवंत आहे. मग ते चराचरामध्ये भगवंत आहे, मग 14 तळ्याचं पाणी तुम्ही आमच्या लोकांना का पिऊन देत नव्हते? त्यांच्यात भगवंत नव्हता का? असा प्रश्न इथे बाबासाहेबांनी अनेक समाजसुधारकांनी विचारला. आणि म्हणून आपल्या देशाला आचरण म्हणून काय असतं तेच माहीत नसल्यामुळे सगळा गोंधळ झाला आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला धन्यवाद देतो की या बुद्ध जयंतीला इथे मला बोलवलं. मला कल्पना आहे 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, म्हणजेच या देशातला मूळ बौद्ध धर्म पुन्हा एकदा आमच्या देशाला दिला. आपण सगळे बौद्ध झालात. परंतु हे सुद्धा सत्य आहे की या ठाण्याच्या भूमीमध्ये बुद्धांचे विचार पहिल्यापासून आहेत आणि ते आहेत हे सांगण्याचं काम मी सातत्याने करतो. आणि ते कोणाकडे आहेत तर इथल्या महिलांकडे आहेत. म्हणजे इथल्या ज्या आगरी कोळी भंडारी महिला आहेत त्यांच्या घराघरामध्ये आहेत. कारण आपण या शहराच्या निमित्तानं देशातून किंवा बाहेरून आलेला आहात, परंतु इथल्या लोकांमध्ये जे चांगले गुण आहेत ते चांगल्या गुणांची आठवण आम्ही करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मी महिलांना सांगतो की इथल्या मुली लग्नामध्ये हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत. आंतरजातीय विवाहांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना आहे की आर्चीनी परशाबरोबर प्रेम केलं आणि दोघांना ठार केलं. कारण का? आर्ची ही उच्च जातीतली आणि परशा हा कोळी मच्छी मारत होता तो बोटीमध्ये. मग आम्ही हलक्या जातीतल्या मुलांना मुलगी देणार नाही असं जेव्हा सांगितलं, ते इथे घडत नाही. इथे आंतरजातीय विवाहांना बऱ्यापैकी मान्यता आहे. आणि म्हणूनच स्त्रियांचं हे स्वातंत्र्य हे इथे कसं आलं? रामायणामध्ये ते नाही, म्हणजे सीतेला तशा प्रकारचं स्वातंत्र्य नाही, द्रौपदीला पण नाही. मग इथून कुठे आलं? ते भगवान बुद्धांच्या विचारातून आलं. आणि म्हणून ही जी विचारांची भूमी आहे इथल्या महिलांना माहीत असली पाहिजे. आणि स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत भगवान बुद्धांनी काही विचार सांगितलेत, ती आचरणाची विषय. आणि म्हणून नवरात्र उत्सवामध्ये देवीची 9 दिवस पूजा होते, आम्ही गरबा खेळतो, पण देवाऱ्यात पूजली जाणारी जी स्त्री ही आहे देवी, तशा प्रकारचं वातावरण घरामध्ये आहे का? तर नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो अभिमानाने की इथली स्त्री मातृसत्ताक आहे. स्त्रियांना इथे फार मोठा आदर आहे. परंतु आता ही संस्कृती बदलत चालली. आणि कोपरखैरण्याची आमचे एक ताई, तिच्यावर मंदिरामध्ये 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला आणि तिला ठार केलं. ही जी घटना आहे ही या भूमीला अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. तिचा मी जाहीर निषेध करतो, कारण ही बुद्धाची भूमी आहे. आणि ते बलात्कार ब्राह्मणांनी केलेत आणि देवासमोर. आणि हेच सांगतात की बाबा काय ब्राह्मण देव आमच्या हातात आहे ब्राह्मण, मग तुम्हाला देवाची भीती नाही का? आणि म्हणून ही गोष्ट महिलांनी लक्षात ठेवी. मंदिरं ही स्त्रियांसाठी सुरक्षित नाहीत. आणि मग सुरक्षेचं जे कारण आहे ते बुद्धविहार आहे. बुद्धविहाराबद्दल आम्ही हा मेसेज दिला पाहिजे. इथे मुलं, इथे स्त्रिया, बाकीचे सगळे सुरक्षित आहेत. हा फरक जेव्हा लोकांना कळेल तेव्हा निराश झालेली एखादी महिला कुठे येईल? बुद्धविहारामध्ये. आणि मग तिला आम्ही काय संदेश दिला पाहिजे? तुला बाबासाहेबांच्या संविधानाने पूर्ण संरक्षण दिले आहे, तू घाबरायचं नाही, हे आमच्या महिलांनी सांगितलं पाहिजे. कुठल्याच महिलेला भीती नाही हे सांगितलं पाहिजे. म्हणून कोपरखैरण्यात हा कार्यक्रम करत असताना आमच्या लोकांकडून झालेली चूक सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला हे सांगतो की बाबा रे, या सगळ्या प्रकारामध्ये इथल्या भूमीचं, आगरी कोळ्यांचं, भंडाऱ्यांचं बुद्धाबरोबर जे नातं आहे ते नातं आहे कोलीय वंशातली महामाया, ती भगवान बुद्धांची आई. आणि शाक्य वंशाचे आपल्याला माहीत आहे राजा शुद्धोधन हे भगवान बुद्धांचे वडील. म्हणजे कोलीय लोक, कोपरखैरण्यातले कोलीय लोक, बोनकुड्यातले कोलीय लोक, म्हणजे आगरी कोळी लोक, यांचं थेट नातं भगवान बुद्धांशी आहे. याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. मी कुठलंही पुराण, कथा, वेद, उपनिषद थोताण सांगत नाही, याचे पुरावे आहेत. आणि भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी याचे पुरावे बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये दिलेले आहेत. ते आपण तपासून पाहावे. आणि हे विचार आपण लोकांना सांगितलं पाहिजे. मी आमचे मित्र सुनील सरवदे यांना प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून बोलवतो. याचं कारण आहे ही भाषणं आहेत, ही भाषणं रेकॉर्ड झाली पाहिजेत लोकांपर्यंत. आपण फक्त हा बुद्धविहाराचा कार्यक्रम एवढ्यापुरतं मर्यादित नाही. हा कार्यक्रम नवी मुंबईसाठी आहे, नवी मुंबईतल्या आगरी कोळी समाजासाठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो
की तुम्ही मला बोलवलं. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे तुम्ही सगळे धर्मांतर केलेलं आहे, तुम्ही बौद्ध आहात, पण मी भगवान बुद्धांचा उपासक आहे. आणि म्हणूनच मी एक लहान गोष्ट इथे शिक्षक असल्यामुळे पालकांना सांगितली की ताई जरा या मुलाला 1 तास आम्ही शांत बसवू शकतो का. शिक्षकावर पण फार मोठी जबाबदारी असते की त्या मुलांना जर शांत बसवते, का शांत बसत नाही, ते काय विचार करतात, त्यांना एकाग्र करणं हे आपलं काम आहे. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आणि आज आपण भगवान बुद्धांची जयंती करतो म्हणजे काय करतो यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. अनेक देवदेवतांच्या पालख्या आपल्या गावाला आजूबाजूला निघत असतात. 6 वाजता निघालेली पालखी दुसऱ्या दिवशी 7 वाजता जाते, कधी कधी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता जाते. एवढी माणसाची कॅपॅसिटी नसते. म्हणजे आज एक भाषण ऐकायला सुद्धा माणसाला 35 मिनटं फार कठीण जातं. मग 2-2 दिवस पालख्या कशाच्या जोरावर चालतात? त्यात सिलेंडर CNGवर चालतात, गॅसवर चालतात का डिझेलवर चालतात? हा मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर खुलं बोललं पाहिजे, कारण आपला धर्म ह्याच्यावर बोलत नाही आणि मग गोंधळ होतो. आणि म्हणून आचरण धम्म किंवा आचरणाचा विचार हा आपल्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सांगितला पाहिजे. मी भगवान बुद्धांच्या विचारांचं आचरण जसं जसं करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की निसर्गाचे नियम भगवान बुद्धांनी सांगितले आणि ते जर आम्ही आचरणात आणले तर आमच्या जीवनातले अनेक दुःख बाजूला जातात, आजारसुद्धा बाजूला पळतात. ही सत्य घटना आहे. पण आचरण करणं फार कठीण आहे. आणि म्हणून ते आचरण आम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांना असं शिकवलं जातं की देवाला नवस बोलल्यानंतर आपल्या जीवनामध्ये फरक पडणार आहे. आणि म्हणून लोक नवस बोलायला एकविरेला जातात. पण एकविरा ही नवसाला पावणारी आईच नाही आहे. एकविरा सांगते की मी जो विचार या मुंबई ठाणे रायगड अप्रांत प्रदेशात दिला तो विचार हा स्त्रियांच्या समानतेचा आहे, स्त्री पुरुष समानतेचा आहे. आणि म्हणून आगरी कोळ्यांच्या घरामध्ये ती धवलारीण दिसते, लग्न लावणारी स्त्री ती विधवा स्त्री असते. तिला पूजेचा लग्नाचा मान इथे दिलेला आहे, हा कुठल्याच धर्मात नाही. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी हा जो विचार दिलेला आहे तो विचार स्त्री पुरुष समानतेचा विचार हा नवी मुंबईचा विचार आहे. आणि म्हणून नवी मुंबई ही मुलींचा सगळ्यात जन्मदर असलेली महानगरपालिका म्हणून देशाकडून गौरवलेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मुलींची संख्या या भागामध्ये आहे. आणि हे कुठून आलं? हे इथून आलं की स्त्री ही हलकी नाही, तिला लग्नात हुंडा द्यायची गरज नाही, स्त्री आणि पुरुष समान आहे, हे इथं सांगितलं गेलं. आणि बाकीकडे काय सांगितलं गेलं? मुलगी जन्माला आली तर तिला हुंडा द्यावा लागेल, मग 4 मुली आले तर बापाला सगळी संपत्ती विकायला लागते, आणि म्हणून तिची गर्भजल चिकित्सा करा आणि गर्भातच मुलींना मारा, हे मनुस्मृतीने सांगितलं. पण आपण केस कोणावर करतोय? आपण केस डॉक्टरवर करतोय, मशीनवर करतोय, पण मनुस्मृतीवर गुन्हा दाखल करत नाही. आणि म्हणून आमच्या ताईवर जे बलात्कार झाले त्याला कारण मनुस्मृती आहे. या मनुस्मृतीचा निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यामध्ये महाडला केला, ती जाळून टाकली. आणि अशा प्रकारच्या मनुस्मृतीचं दहन प्रत्येक गावात झालं पाहिजे. ज्या ज्या घरात मुलगी आहे त्यांनी मनुस्मृती जाळलीच पाहिजे. नुसती लाकडं जाळायची, CNG जाळायचं चालणार नाही, तर मनुस्मृती पण एक दिवशी जाळून जेवण बनवलं पाहिजे. या मनुस्मृती आम्हाला महिलांना अधिकार नाकारले म्हणून ते आम्ही नाकारले पाहिजे. आता तथागत गौतम बुद्ध हे भारतातलेच आहेत, हे काय बाहेरचे नाहीत. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आगरी कोळी, भंडारी, कराडी या लोकांचा कोलीय वंश जो आहे तो कोलीय वंश हा मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात समुद्रकिनारी राहतो. तसा आपल्या देशातल्या नदीकिनारी पण राहतो. तिथला जो कोळी बांधव आहे तो एकच आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही परवाच एक माझगाव डॉक नाही, फायर ब्रिगेड मुंबई भायखळा इथे भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की मुंबईचं नाव हे मुंबई पडलं याचं कारण आहे की मुंबई ही महामाया एकविरा किंवा बुद्धमाता महामाया यांच्यामुळे ते नाव पडलं. आणि तो व्हिडिओ फार व्हायरल झाला आणि तो गुजरातपर्यंत पोहोचला. गुजरातमधले जे कोळी आहेत म्हणजे उत्तर भारतातले साधारणपणे 25 कोटी कोळी आहेत, ते आपल्या मूळ पुरुष भगवान बुद्धाला मानतात. कारण कोलीय वंशाची महामाया ही त्यांची आई, ही बुद्धाची आहे असं ते मानतात. आणि त्यांचे व्हिडिओ आले. काल त्यांनी व्हिडिओ आपले मराठीमधले हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये ट्रान्सलेट केले. ही अत्यंत मोठी घटना आहे. म्हणजे ही घटना महाराष्ट्राला कदाचित माहीत नसेल, तर आपण या अर्थाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवान बुद्धाचा विचार हा विचार छोटा विचार नाही, तो जागतिक विचार आहे. आणि आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्ही बुद्धविहारात गेलात
तिथे मेणबत्ती लावलीत, अगरबत्ती लावलीत, पूजा केलीत. म्हणजे ही देवदेवतांची पूजा नाही. बुद्ध हे एक माणूस आहेत, महामानव आहेत, त्यांना आईवडील आहेत, त्याच्या नोंदी आहेत, त्यांचे तारखा आहेत. आमच्या सूत्रसंच्या आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सांगितलं की कितवी जयंती आम्ही साजरी करतो, कारण याला तारीखवार नोंद आहे आणि जगाच्या इतिहासकाराने ह्याची नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्ही कुठलेही देव काढा आणि गुगलवर टाका, त्यांची जन्मतारीख, त्यांचे आईवडील यांची यादी येते काय पहा. वेगवेगळी कारणं सांगतात. आकाशातली घारीनी खीर टाकली आणि मग अमक्या अमक्या देवाचा जन्म झाला, यज्ञातून काही लोकांचा जन्म झाला, त्यांच्या आईवडिलांचा पत्ता लागत नाही. अशा देशामध्ये आम्ही आहोत. आमचे आदर्श आहेत ते आम्हाला पूर्ण माहिती पाहिजेत, ते काय करतात, कसे वागतात. यामध्ये कुठल्याही देवी देवतांवर टीकेचा विषय नाही. पण भगवान बुद्ध आणि बुद्ध जयंती यातला फरक आम्ही आमच्या लोकांना सांगितला पाहिजे. तो जर सांगितला नाही तर लोकांना असं वाटेल की ठीक आहे, हनुमान जयंती गेली, आता बुद्ध जयंती आली, पुन्हा बाबासाहेबांची जयंती आली. पण ह्या लोकांनी काय केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा आम्ही वंदन करतो, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध आणि धम्म दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी जी विचारांच्या जयंत्या सुरू केल्या त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आम्ही भगवान बुद्धांची जयंती साजरी करतो, त्याच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती आम्ही साजरी करतो. कारण आमच्या प्रास्ताविकात सांगितलं आमच्या सचिवांनी की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री पुरुष समानता असेल, घरहीन जमीनहीन असलेल्या कुळांना गावं देणं आणि आमच्यासारख्या आगरी कोळी भंडाऱ्यांना समुद्रावरची आरमाराची जबाबदारी देणं म्हणजे शस्त्र देणं. कारण शिवाजी महाराजांच्या पूर्वी शस्त्राचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच होता, ब्राह्मण आणि मराठ्यांनाच होता. पण होय, आगरी कोळी लोकसुद्धा समुद्रात लढणारे आहेत आणि ते इतके पराक्रमी आहेत की इथल्या रत्नागिरीच्या समुद्रात इंग्रजांचा आरमार आम्ही बुडवलं होतं. पण हा इतिहास कोणी सांगत नाही. भीमा कोरेगावची लढाई कोणी सांगत नाही. आम्ही सुद्धा शूर आहोत. आणि म्हणून हे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत, वैचारिक कार्यक्रम आहेत. हे काय आरत्यांचे किंवा नवसाचे किंवा नाच गाण्याचे कार्यक्रम नाहीत. आणि म्हणूनच तथागत गौतम बुद्धांची जी विचारसरणी आहे ती केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर ती जागतिक विचारसरणी आहे. आणि म्हणून कोपर करण्यासारख्या नवी मुंबईच्या ठिकाणी, नवी मुंबई हे आता आधुनिक शहर झालेलं आहे. नवी मुंबई आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ झालेलं आहे. नवी मुंबईचा भाग म्हणजे JNPT बंदर आहे, मुंबई शहर बाजूला आहे आणि इथे इतकी आधुनिकता इतकी टोकाला पोचलेली आहे. इथली दुकानं, इथले मॉल बघितल्यानंतर आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला सुद्धा अभिमान वाटतो. पण ही जी मुंबई आहे ती मुंबई मूळ कोणाची आहे, तर ती मूळ बुद्धाची संस्कृती आहे, स्त्रियांची संस्कृती आहे. इथल्या स्त्रिया मासळी मार्केटमध्ये कुणालाही, कुठल्याही पुरुषाला घाबरत नाही. आणि ह्याचं उदाहरण असं आहे की द्रौपदीची साडी 5 बलाढ्य पती असताना दरबारात खेचली जाते, तेव्हा तिला आपल्या भावाला बोलवावं लागतं की माझ्या रक्षणाला येईल. परंतु इथल्या कोळणीच्या साडीला हात लावायची हिंमत कुठल्याच माणसामध्ये नाही. तिला कोणाचीही गरज वाटत नाही. ती सांगते असं कोणी केलं तर कातेने त्याला मी कापून टाकेन. ही बलाढ्य ताकद इथल्या स्त्रीमध्ये आली आणि म्हणून ही ताकद कमी होऊ नये, ती ताकद वाढत राहावी म्हणून बुद्ध जयंतीची गरज आहे. कारण या देशामध्ये बुद्धांनीच सांगितलं की स्त्री आणि पुरुषामध्ये फरक नाही. स्त्रिया दुबळ्या नाहीत, स्त्रिया अजिबात दुबळ्या नाहीत. आता काही स्त्रिया जास्त उपवास करतात, चांगला नवरा पाहिजे म्हणून 21 मंगळवार गुरुवार करतात, असं काही नसतं. आपल्या तब्येती सांभाळा, नवरा आपोआप भेटेल. काय गरज आहे त्याची? कारण माणूस हा कर्मानेच मोठा होतो. मग स्त्री असेल किंवा पुरुष, जन्माने नव्हे, जन्माने नाही. आणि हे पहिल्यांदा भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि म्हणून भगवान बुद्धांना जगातले विचारवंत काय म्हणतात हे सांगायची वेळ आली. खरं म्हणजे आजची बुद्ध जयंती ही नवी मुंबई स्तरावर होत आहे. इथे खुर्ची रिकामी दिसली नाही पाहिजे, या सगळ्या खुर्च्या भरलेल्या पाहिजेत. पण असं होत नाही, कारण अजूनही महाराष्ट्रावर अनेक बुवा बापूंचा प्रभाव आहे. खरात बाबासारख्या मूर्ख माणसाला अजूनही आमचे लोक गुरु मानतात. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर खरात बाबाला गुरु मानतात, कारण त्यांना बुद्ध कोणी सांगितलेलं नाही म्हणून असं झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या महिलांची जबाबदारी मोठी आहे. त्या महिलांना सांगा, तुम्ही सरकारी पदावर बसल्यात, गुरु कोणाला मानता? अशा नालायक लोकांना गुरु मानता? हा महाराष्ट्राचा आणि चळवळीतल्या सगळ्या लोकांचा अपमान आहे. आणि म्हणून बुद्ध जयंतीमध्ये याचा परामर्श घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या लोकांना सांगतो की ज्यांना अजून बुद्ध माहीत नाही. आपल्याला कल्पना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांना गुरु मानलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलेलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरांना गुरु मानलेलं आहे. हे लोक कोण आहेत? हे लोक आकाशातलेला बसलेला देव, तो जो आमच्यावर अन्याय करतो, चातुर्वर्ण्याचे समर्थक, वेद उपनिषदांचे समर्थक यांची चिकित्सा केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानले. महात्मा फुल्यांचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं भगवान बुद्धांचं मोठं आहे. कारण भगवान बुद्धांच्या नंतर महात्मा फुल्यांनी हा महाराष्ट्राला प्रश्न केला. काय प्रश्न केला? की ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आला म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहे का? ब्रह्मदेवाच्या भाऊतून क्षत्रिय जन्माला आला म्हणून तो शूर आहे का? आणि मांड्यातून, ब्रह्मदेवाच्या मांड्यातून वैश्य जन्माला आला म्हणून तो व्यापारी आहे का? आणि आम्ही पायातून जन्माला आलो शूद्र, आम्ही ओबीसी, आगरी, कोळी, भंडारी, आम्ही स्त्रिया पायातून जन्माला आलो म्हणून हलके आहोत का? हे सगळं खोटं आहे. हे खोटं आहे. हे जर तिन्ही लोक शूर असते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, तर देश इंग्रजांचा गुलाम झालाच नसता. तुमच्याकडे बुद्धिमत्ता होती, तुमच्याकडे सामर्थ्य होतं व्यापाराचं, आणि तुम्ही लढाईमध्ये लई शूर होतात. मग तुमचा अब्दालींनी पराभव का केला? ह्या प्रश्नांची उत्तरं महात्मा फुल्यांपासून भगवान बुद्धांपासून सगळ्यांनी विचारलेली आहे. की जन्माने कुणी श्रेष्ठ असतो हे आम्हाला मान्य नाही, आणि म्हणून त्यांनी वर्णव्यवस्था नाकारली. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या विचारांची नोंद साऱ्या जगाने घेतलेली आहे. ठाणे जिल्ह्याचा मी इतिहास सांगितला की ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या खाड्या आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, त्या खाड्यांच्या किनारी आंतरराष्ट्रीय बंदरं होती. आता आमच्या या विचार मंचावर समुद्रावरून श्रीमंत झालेले उद्योगपती येते आहेत, समुद्रातल्या व्यापाऱ्यातून. आणि म्हणून लक्ष्मी अथर्वशीर्ष नावाचं एक अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. ही कोपरकर्णे भूमी ही पांडुरंग शास्त्री आठवलेंनी इथे मोठा यज्ञ केलेला आहे. मोरेश्वर पाटील आमच्या इथे होते, मोठे नेते होते. आणि त्यावेळी पांडुरंग शास्त्री आठवलेंनी जी भगवद्गीता किंवा जो विचार इथे शिकवला त्यामध्ये लक्ष्मी अथर्वशीर्ष आहे. मी सुद्धा स्वाध्याय परिवाराच्या तत्वज्ञान विद्यापीठात शिकलेलो आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे त्या अथर्वशीर्षामध्ये की समुद्रकन्या लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी कोणाची मुलगी आहे? समुद्राची. आणि समुद्राला पिता कोण समजतं? आम्ही आगरी कोळी लोक. देवाची कृपा आमच्यावर आणि कोळ्यांना पोचतोय समुद्र, हे जे गाणं आहे ते गाणं हेच अर्थाचं आहे की समुद्रामध्ये लक्ष्मी आहे. आणि समुद्रामध्ये लक्ष्मी म्हणजे ONGC मध्ये. यांना विचारा कोण सांगणार नाही. पुन्हा असे व्यापारी इथे बसले पाहिजेत. अशा व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धाच्या काळात भिक्खू संघाला मोठा पाठिंबा दिला होता आणि मोठमोठी लेणी त्यांच्यामुळे तयार झाली. हा इतिहास आहे. भगवान बुद्धांच्या या विचाराने ठाणे जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा, कोकणाचाच इतिहास लिहिला नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही रायगडचं गॅजेट पाहिलं तर रायगडचं गॅजेट जरूर पहा. आंबेडकरी चळवळीची पुस्तकं आपल्या अनेक ठिकाणी विकायला असतात, चैत्यभूमीवर पण असतात, पण त्यात रायगडचं गॅजेट नाही. त्या रायगडचं गॅजेट सांगतं की कोकणाच्या म्हणजे गोव्यापासून गुजरातपर्यंतचा हा समुद्र किनारा आहे. या किनाऱ्यावर मोठमोठी आंतरराष्ट्रीय बंदरं होती. आता ONGC कुठे आहे सगळ्यांना माहीत आहे. मी उरणचाच आहे, आमच्या इथे ONGC आहे, तिथेच राहतो मी समोर. तर इथे आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरं होती. इथून जागतिक व्यापार चालत होता आणि भारताचा व्यापार ह्या खाड्यातून चालायचा. आणि ह्या जागतिक व्यापारामुळे सगळ्या जगाशी आम्ही जोडलो होतो. आणि त्यामुळे जगातले लोक म्हणजे बुद्धाचे विचार घेऊन इकडे येत होते आणि जात होते. हा इतिहास आपल्याला कल्पना आहे की पेरिप्लस आणि टॉलेमी या इतिहासकारांनी आपल्याकडे लिहिलेला आहे. म्हणजे काही लोक आता टीका करायला लागलेत. मी जेव्हा बोलायला लागलो की बुद्धाची आई ही एकविरा महामाया आहे, तर पुरावा काय? तर केवळ आपले पुस्तकी पुरावे नाहीत तर जागतिक इतिहासकारांचे त्याला पुरावे आहेत. पुरातत्व खात्याने ते मान्य केलेले आहेत. कारण बुद्धाचा विचारसुद्धा जमिनीखाली गाडला गेला होता. लॉर्ड कनिंघम नावाचे शास्त्रज्ञ, पुरातत्ववेत्ते इथे नसते तर हे आता कोणी मान्य केलं नसतं. अजूनही श्रीलंकेबद्दल लोक सांगतायत की श्रीलंका ही रावणाची आहे आणि मारुतीने ती जाळली. पण जिथे श्रीलंकेत जे लोक गेलेले आहेत, बौद्ध उपासक जातात. आमचे जगतापांचे मला वाटते पुतणे काय नाव त्यांचं? आपला पुतण्या तो लेणीच लेणीच्या अभ्यासक ते श्रीलंकेत जाऊन आले. श्रीलंकेत रावणाचं काहीच नाही तर सगळ्या ज्या आहेत त्या बुद्ध मूर्ती आहेत. पण त्यासाठी आपण विमानातून किंवा बोटीने श्रीलंकेत जाऊन प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. आणि म्हणून आजची ही बुद्ध जयंती ज्या लोकांना तथागत गौतम बुद्धांबद्दल जर काही गैरसमज असतील तर त्यांच्यासाठी मी समर्पित करत आहे. आणि म्हणूनच
जगातले जे विचारवंत आहेत त्यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी भगवान बुद्धाबद्दल काय सांगितलेलं आहे, कारण हे आपल्या मुलांना माहिती पाहिजे. कारण आपल्या देशातले बाकीचे देवी देवता आहेत त्याबद्दल हे शास्त्रज्ञ कोणी स्टेटमेंट देत नाही, आणि शास्त्रज्ञांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं. एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा पंतप्रधानसुद्धा खोटी स्तुती करतो आणि सांगतो की बाबा हाच देव तुमचा भाग्यविधाता आहे, तिथे जाऊन नवस बोला. पण सायंटिस्ट लोक कुठल्या देवांबद्दल बोलत नाही. पण अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की भविष्यातील धर्म हा एक वैश्विक धर्म असेल. म्हणजे जगामध्ये कुठला धर्म, आपण ज्याला धम्म म्हणतो, तो जर मोठा व्हायचा असेल तर तो वैश्विक असेल. जगातला सगळ्यात मोठा धर्म हा धम्म असेल, आणि तो एका वैयक्तिक ईश्वराच्या कडे जाणारा नसेल. म्हणजे आपण काय बोलतो, काय बाबा मला बलाची उपासना करायची आहे तर मला हनुमानाची पूजा केली पाहिजे, मला पैसा पाहिजे असेल तर लक्ष्मीची उपासना केली पाहिजे, मला विद्या पाहिजे असेल तर सरस्वतीची उपासना केली पाहिजे, असा एक कुठल्याही व्यक्तिगत ईश्वराकडे जाणारा धर्म नसेल आणि कर्मकांड नाकारणारा असेल. आता सुद्धा आम्ही बरीचशी कर्मकांड करतो आणि देवाला कोंबडा कापला पाहिजे, बकरा कापला पाहिजे, अगरबत्ती ओवाळली पाहिजे, आम्ही फुलं वाहिली पाहिजेत. पण अगरबत्ती ओवाळण्याचा अर्थ कळला पाहिजे की वातावरण प्रसन्न राहावं यासाठी अगरबत्ती आहे, बाकी अगरबत्ती आणि मेणबत्तीचा काय विषय नाही. कर्मकांड आम्ही करू नये. कर्मकांडामध्ये हा धर्म अडकलेला आहे, आणि कर्मकांड किती भयानक आहेत ही खरात बाबांनी सांगितली. म्हणजे आतापर्यंत आपला भारत गोमूत्रच पित होता, पण खरात बाबांनी त्याचा रेकॉर्ड तोडला आहे. म्हणजे इतक्या विकृत स्थितीला ही कर्मकांड गेली आहेत. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन हे नाकारतात की कर्मकांड नाकारणारा कोणता विचार असेल तर बुद्धाचा विचार आहे. आणि म्हणून आधुनिक वैज्ञानिक गरजांशी सुसंगत असेल असा हा नवीन धर्म जागतिक स्तरास उदयाला येईल, आणि त्याचं नाव आहे बुद्धाचा धम्म. आणि बुद्धाच्या धर्माबद्दल अल्बर्ट आईन्स्टाईन एवढं मोठं स्टेटमेंट देतात, यापेक्षा दुसरं आणखी काय पाहिजे. आणि म्हणून नवीन मुंबईकरांना हे स्टेटमेंट त्यांनी अभ्यासावं. हे मी काय स्वतः लिहिलेलं नाही, तुम्ही गुगलवर गेलात, ChatGPTवर गेलात तरी ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बाबासाहेबांसारख्या महान विद्वानाने जो धम्म आम्हाला दिलेला आहे तो फार विचारपूर्वक दिला आहे. जर संविधान एवढं अचूक आहे, संविधान जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, तर धम्मसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की मी धम्माचा स्वीकार यासाठी केलेला आहे, बुद्धाच्या विचाराचा स्वीकार यासाठी केलेला आहे, कारण त्यामध्ये समानता आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य आणि बंधुभाव आहे. आपल्याला कल्पना आहे की महाभारतामध्ये अर्जुनाला राजा बनवायचं होतं द्रोणाचार्यांना, आणि म्हणून त्यांनी काय केलं असेल की एकलव्याला सांगितलं की तुला धनुर्विद्या शिकता येणार नाही, आणि तो दुरून शिकला. आणि तरीसुद्धा त्याला सांगितलं दक्षिणेमध्ये तुझा अंगठा कापून दे, आणि त्याची धनुर्विद्याचा अधिकारच संपवला. हेतू होता की अर्जुनच राजा व्हावा. आणि असंच आज महाराष्ट्रात आणि देशात चाललंय. या देशातला सत्ताधारी हा ब्राह्मण तरी असावा, मराठा तरी असावा, क्षत्रिय तरी असावा, किंवा वैश्य असावा, बाकीच्याला सत्तेचा अधिकार नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघा, तुम्ही जे शब्द वापरले शाला पाणी, हे शाला पाणी शब्द श्रीलंकेतली सिंहली भाषा आहे त्याच्याशी मिळते जुळते आहे, आगरी कोळ्यांची भाषा आहे. आणि अशीच भाषा आमच्या इथले आदरणीय वनमंत्री गणेशजी नाईक बोलतात. त्यांच्या शाळेत मी शिक्षक होते, ते उल्लेख झाला. एकदा त्यांनी शाळेमध्ये बऱ्याचशा ब्राह्मण शिक्षिका होत्या, त्यांनी एक शब्द वापरला, शिक्षक दिन होता आणि नाश्त्याचं वाटप चालू होतं. ते सहज बोलले, अरे सगळ्यांना केली आणि फलं मिळाली काय. आता केली आणि पाणी आणि फलं हे शब्द काय आहेत. केलीला शब्द कुठला पाहिजे, केळी पाहिजे. कुठल्या पुण्यातल्या ब्राह्मणांसाठी, मग आगरी कोळ्यांमध्ये केलीच बोलतात, आम्ही शालाच बोलतो, आणि सिंहली भाषेतले शब्द हेच आहेत. आणि म्हणून ते जे गणेश नाईक आहेत त्या गणेश नाईकांची भाषासुद्धा तीच आहे. त्या ब्राह्मणांनी जरी टिंगल केली तरी आम्हाला सांगायचं की आम्ही बुद्धाच्या विचारांशी जोडलेले लोक आहोत. आणि म्हणून आता आगरी समाजामध्ये साहित्याची आवड तयार झाली, बोली भाषेत लोक बोलायला लागलेत. पण त्यांना हे माहीत नाही की आमचं नातं भगवान बुद्धाचं, आई एकविरेचं आणि बौद्ध लेण्यांशी आहे, ते सुद्धा कळलं पाहिजे. आणि तुम्ही जर त्यांच्या वाटेला गेला तर ती दोषच काढणार. आणि म्हणून मी शाळेत असताना काही विद्यार्थ्यांनी निबंध लिहिले होते. शिवाजी महाराजांबद्दल एकाने लिहिलं होतं की बिजा शिवाजी, त्याला म्हणायचं होतं दुसरा शिवाजी. अरे बिजा म्हणजे दुसरा, हे आगरी कोळी भाषेमध्ये आहे. आणि हे मुद्दाम सांगितलं की समानता या विचारांमध्ये आहे, बुद्धाच्या विचारामध्ये आहे, जी रामायणामध्ये नाही. रामायणामध्ये सुद्धा चंबुकाचा वध झाला, महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा कापला गेला,
आणि आज UGC कायदा जो आला आहे केंद्रात, आपले जे विद्यार्थी उच्च शिक्षणात जातात त्यांचा रोहित वेमुला होतो, त्यांना आत्महत्या करावी लागते. ते आपलं दुःख सांगू शकत नाही, कारण तिथले जे शिक्षक आहेत, ब्राह्मण शिक्षक आहेत, क्षत्रिय शिक्षक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्गीय समाजातला कोणी वर आला तर तिथे मारून टाका, त्याला डॉक्टर PhD करून देऊ नका, त्याला IAS करू नका, IPS करू नका. ही नीती देशामध्ये आहे. आणि म्हणून केंद्रीय विद्यापीठांमध्ये आपल्या मुलांचा जो छळ होतो, पायल तडवी नावाची आमची मुलगी शिकत होती, तिला सुद्धा आत्महत्या करावी लागली. या घटना काही महाभारत रामायणपुरत्या मर्यादित नाहीत, त्या आता पण घडतात. आणि म्हणून ह्या घडू नयेत, याला अनुकूल, संविधानाला अनुकूल धम्म असावा. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मी बुद्धाचा धम्म यासाठी स्वीकारला कारण त्यामध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे. स्वातंत्र्याची किंमत महिलांना विचारा. इथे कार्यक्रमाला यायचं की नाही हे पण विचारावं लागतं घरी. बऱ्याचशा सासवा सांगतात काय गरज आहे जायची, आपल्याला लोक बौद्ध म्हणतील. असे पण काही नाही प्रॉब्लेम आहे की तुला बौद्ध म्हणतील, कारण बौद्ध हा अभिमानाचा विषय अजूनही नाही. आणि म्हणून मला तुम्ही इथे बोलवलं हे मी जाहीरपणे सांगतो, बौद्ध असणं हा अभिमानाचा विषय आहे. कारण या धम्मामध्ये समानता आहे, स्वातंत्र्य आहे आणि बंधुभाव सुद्धा आहे. काय संबंध आहे राजाराम पाटलांना इथे बोलवायचं? आम्ही सगळे बौद्ध झालो, वर्गणी काढून बुद्ध विहार दिला, म्हणजे उभा केला. राजाराम पाटलांच्या बाबांनी काय, आजोबांनी देणगी दिले का ह्याला? नाही दिले. तुम्ही तुमच्या देणगीतून उभं केलं. पण तुम्हाला माहीत आहे आमच्यामध्ये बंधुभाव आहे आणि बाबासाहेबांनी बंधुभावाने राहायला शिकवलं. आणि हा बंधुभाव हा संविधानाचा फार मोठा अर्थ आहे. कारण बंधुत्व नसेल तर इथे खूप मोठी भांडणं होती. आणि म्हणून या देशातला उच्चवर्णीय समाज आजही आम्हाला बंधुभावाने स्वीकारायला तयार नाही. आणि मुंबई, ठाणे, रायगड हा जो वाढतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना माझं सांगणं आहे की मुंबई ही आगरी कोळी भंडाऱ्यांची, भगवान बुद्धाची आई महामाया त्यांच्या विचारांची. आणि म्हणून ही मुंबई वाढत गेली. आम्ही सगळ्यांना स्वीकारलं. तुम्ही गावामध्ये गेलात तर गावातल्या लोकांपेक्षा भाड्यातल्या लोकांची घरांची संख्या जास्त आहे. सगळ्यांना घरं कोणी दिली? तिथल्या गाववाल्यांनी दिलेत. हा, भाडं घेतात पण स्वीकारलं. पण बाकीच्या महाराष्ट्रात असं हे वाढताना दिसत नाही. अत्याचार होतात, खास करून महिलांवर. आणि म्हणून ही जी सुरक्षा आहे मुंबईची कायम टिकली पाहिजे. नवी मुंबईचे सगळे नगरसेवक, आमचे मंत्री गणेशजी नाईक यांना माझी विनंती आहे की इथली प्रत्येक स्त्री ही एकवीर आहे, प्रत्येक स्त्री ही सावित्री आहे, प्रत्येक स्त्री जिजाऊ आहे. आणि म्हणून महिलांच्या बाबतीत कडक सुरक्षित धोरण या नवी मुंबई महापालिकेचं असलं पाहिजे. भगवान बुद्धांची साक्ष देऊन त्यांना सांगतो, भगवान बुद्ध हे पहिले महापुरुष आहेत जगातले. त्यांनी सांगितलं की स्त्रियांना सुद्धा मुक्तीचा अरंत होण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून महाप्रजापतीच्या विनंतीवरून भिक्खुणी संघ पहिल्यांदा बुद्ध धम्मा स्थापन झाला. आणि म्हणून ही धवलारीन आलेली आहे, ती धवलारीन भिक्खू संघातून आलेली आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, बुद्धाचा मार्ग हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, नवस बोलणाऱ्या देवांचा किंवा भजन कीर्तन करणाऱ्या लोकांचा नाही, तर हा सामाजिक क्रांतीचा मार्ग आहे. आणि सामाजिक क्रांती कुठली आहे? सामाजिक क्रांती हीच आहे की जेवढे पुरुष आहेत तेवढ्या महिला इथे बसलेल्या आहेत. पुरुषांची रांग लांब आहे, पण यांची रांग रुंद आहेत महिला, म्हणजे मोठ्या संख्येने महिला आले. हे बाकीच्या ठिकाणी दिसत नाही. मंदिरामध्ये जर महिला गेली तर मंदिर अपवित्र होईल. आज दत्ताचा जन्म आहे म्हणून गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारणारी नवी मुंबईच आहे. ती काय म्हणते की जन्माच्या वेळी स्त्री नसली पाहिजे. अरे, जन्म देणाऱ्या कोण असतात? पूर्वी सुईणी होत्या, आता नर्स आहेत. पण मुलाच्या जन्माची प्रक्रिया स्त्रीच करते का पुरुष करतात? मग देवाच्या जन्माच्या वेळी स्त्रिया अपवित्र कशा? हा प्रश्न कोणी विचारला? भगवान बुद्ध, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि नर्स आमच्याकडे झालेल्या भेटतात. आणि अजूनही स्त्री डॉक्टरांची आवश्यकता आहे. आणि म्हणून मुलांना सांगा, ह्या मुलींना सांगा, 1, 2, 3, 4, 1 5वी या मुलींना डॉक्टर केलं पाहिजे. कारण स्त्री डॉक्टर हल्ली सापडत नाहीत. बरोबर आहे ना? आणि खरात बाबांसारखे नालायक डॉक्टर असतील तर काय अवस्था होते? म्हणून महिलांनी डॉक्टर झालं पाहिजे. आणि हा समानतेचा विषय हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध मला पावेल, नवसाला पावेल म्हणून बुद्धाचा मार्ग स्वीकारलेला नाही. बुद्धाचा मार्ग हा पूर्णपणे वैज्ञानिक आहे. मुलांना आम्ही सांगितलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे, प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ बर्ट्रांड रसेल, म्हणजेच इंग्रजांच्या विद्वान माणसांनी ही गोष्ट आपल्याला सांगितलेली की भगवान बुद्धाचा विचार काय. आता तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात, अज्ञानी लोक पण असतात. म्हणजे
ही जी कोळी टोपी आहे, ही कोळी टोपी कधी भाषणासाठी तुम्ही बघितली नसेल. कोळी टोपी फार फार एकविरीला जाईल, पालखीमध्ये नाचेल आणि डोल डोलतंय वाऱ्यावर, तशा डोली आपल्या डोलतात सगळ्या, तुम्ही पाहिल्या असतील. पण काही डोली चांगल्या ठिकाणी पण जातात. आणि तसंच ब्रिटिश लोकांनी आमच्यावर जरी राज्य केलं होतं तरी ब्रिटिशांचं योगदान भगवान बुद्धाचा, सम्राट अशोकाचा इतिहास पुढे आणण्यात फार मोठा आहे आणि त्यांनी इतिहास जपलेला आहे. हे प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल असं म्हणतात की बौद्ध धर्माबद्दल मला सर्वाधिक आदर आहे. सर्वाधिक आदर म्हणजे किती आदर? जगातल्या इतर धर्मांपेक्षा सगळ्यात जास्त आदर मला बौद्ध धर्माबद्दल आहे. आणि हा धम्म किंवा हा विचार विवेकवादी आहे. विवेक म्हणजे काय? संघाच्या एका वृत्तपत्राचं नाव आहे साप्ताहिक विवेक, संघाच्या RSSचं. पण त्यांना विवेक असता तर त्यांनी आता आमच्या SC कॅटेगरीचं विभाजन केलं नसतं. ते अत्यंत दुबळे आहेत, अत्यंत गरीब आहेत, ते संघटित नाहीत आणि त्यांचं घरं तोडायला तुम्ही का निघालेत? अरे तोडायचं असेल तर EWS आरक्षण तोडा ना तुम्ही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामध्ये वेगळे पण करा. पण SC कॅटेगरीमध्ये आरक्षण आणि शिक्षण पोचलेले नाही, त्यांच्याकडे जागा नाहीत, जमिनी नाहीत. मग त्यांच्याकडे विभागणी करायची नाही, एकट्या एकट्याला मारायचं. आज बौद्ध बांधव जो लढा देतात, बुद्धविहाराचा लढा हा साधा लढा नाही आहे. आणि बुद्धविहाराचा लढा हा अत्यंत महत्त्वाचा लढा यासाठी आहे. आता नगरविकास खात्याचे प्रमुख एकनाथजी शिंदे मंत्री आहेत, त्यांना सुद्धा मी हा मेसेज देतोय की तुम्ही बालाजी मंदिराला 10 एकर जागा 1 रुपया स्क्वेअर मीटरनी दिली. किती? 1 रुपया स्क्वेअर मीटरनी 10 एकर. आम्ही 2 रुपये देतो. द्याल या बुद्धविहाराला जागा, 2 रुपये देतो. तुम्ही 1 रुपये दिला तर आम्ही 2 रुपये देतो, 200 रुपये देतो पर स्क्वेअर मीटरला. हा काय भावच नाही आहे. ही जागा मूळची इथल्या भूमिपुत्रांची आहे आणि बुद्धाची भूमी आहे, हे सगळं सांगतात. आणि म्हणून मी नवी मुंबईमध्ये विमानतळ होत असताना तिथे जे बुद्ध विहार होतं किंवा बौद्ध लेण्या होत्या याचं 29 दिवस आंदोलन केलं. आगरी समाजाचा असूनही आम्हाला लोक हिंदू म्हणतात, पण आम्हाला माहीत आहे आम्ही हिंदू जरी असलो तो मनुस्मृतीचे विरोधक आहोत. आम्ही हुंडा घेत नाही, बायका जाळत नाही. लग्नामध्ये बायका जाळणारे लोक आम्ही नाही. स्त्रियांना डोक्यावर घेणारे, एकविरा मानणारे लोक आम्ही आहोत. तिथे बुद्ध लेण्या होत्या, त्या बुद्ध लेण्या 29 दिवस आंदोलन करून सुद्धा तोडल्या. म्हणजे शेवटचा दिवस कोरोनाचा होता. कोरोना लागला म्हणून मला आंदोलन मिटवावं लागलं. पोलीस आले, पाटीलसाहेब आता कोरोना लागला, तुम्हाला आम्ही जप्त करतो. आणि जप्त करण्याच्या बदल्यात रातोरात JCP लावून त्या लेण्या तोडल्या. जागतिक ठेवा होता, साधा विषय नव्हता तो. जर जागतिक ठेवा होता, तिथे जर तेवढं मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बौद्ध लेण्या होत्या तर अशा बौद्ध लेण्या घणसोली, कोपरकरण्याच्या खाडीला पण असतील. मग तुम्ही एक बुद्धविहार आम्हाला देता का? उपकार करता का आमच्यावर? ही आमचीच भूमी आहे. पण हे नगरविकास खात्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे. आता एक 3.5 एकरचा प्लॉट एका मंदिराला दिला, तो सुद्धा 1 रुपया स्क्वेअर मीटरनी. कोणी ह्यात शिडकोणी नगरविकास खात्यात. आणि आम्ही घणसोलीचे देवका माता मंदिर आहे त्याचं आंदोलन केलं. 64 गुंठे जागा, 7 कोटी रुपये प्रति गुंठा, 850 कोटींचा प्लॉट, 300 झाडं असताना तोडला गेला, तो विकला गेला. हे धंदे आहेत ह्या लोकांचे. यांना कशाविषयी, देवा धर्माविषयी काही आदर नाही. पण आम्ही या अर्थाने लढलो पाहिजे की या देशातले SC आणि ST यांना कुठे जमिनी नाही दिल्या, घरं नाही दिली आणि त्यांच्या सामाजिक सेवेसाठी आमचे भूखंड आम्हाला भेटले पाहिजेत. आणि हे 1 रुपयाने तुम्ही दान करायला निघालेत ना, त्याच्या 1000 पट आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. पैसे घेऊन घ्या, आपण द्या. पण ते तसं करणार आहेत. समोर सांगतील काय, 1 रुपयाने आम्ही मंदिराला दिला, पण त्याच्यामध्ये ब्लॅकनी 2.5 लाख रुपये घेतलेत पर स्क्वेअर मीटर. आणि म्हणून तुम्ही लढलं पाहिजे. तुमच्या लढ्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. मी तुमच्या पाठीमागं आहे. आपला अधिकार आहे. आणि बाबासाहेबांनी तर जमिनीचा अधिकार आम्हाला शिकवला. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. या नवी मुंबईकरांना जो 7/12 भेटलाय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे, नारायण नागू पाटलांच्या विचारांमुळे. पण मूळ विचार तर्क कोणी सांगितला? भगवान बुद्धांनी. भगवान बुद्धांनी सांगितलं कोकणात, म्हणजे त्या काळी सांगितलं 2500 वर्षापूर्वी. ब्रह्मदेवाच्या तोंडातून आला तो ब्राह्मण श्रेष्ठ नव्हे, बाहूतून क्षत्रिय जन्माला आला तो शूर नव्हे, आणि मांड्यातून वैश्य आला तो व्यापारी नव्हे. तर आम्ही सुद्धा कमी नाही. भीमा कोरेगावमध्ये सिद्ध केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आम्ही सिद्ध केलं. आणि त्यांची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी कोकणाचा 7/12 दिला. आणि या कोकणाच्या 7/12मुळे आज आमचं जमिनीवर नावं लागली. आणि सिडको विरुद्ध दिबा पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं त्यामुळे 12.5% आले. ते दिबा पाटील कोण आहे? तो दिबा पाटील सुद्धा भगवान बुद्धांना मानणारे विचार होते.
दिबा पाटलाने जे भेटले असतील त्यांना माहीत आहे, त्यांच्या टेबलावर 2 ते 2.5 फुटांची भगवान बुद्धाची मूर्ती होती आणि महात्मा फुलेंचं नाव त्यांनी आपल्या हॉलला दिलंय. आगरी समाज हॉल आहे पनवेलचा, त्याला महात्मा फुलेंचं नाव दिले, कारण महात्मा फुले हे भगवान बुद्धांप्रमाणे धर्मचिकित्सक होते. आमच्या स्त्रियांना जो अधिकार नाकारतो ग्रंथ मनुस्मृती, तो त्यांनी नाकारला आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात ही महात्मा ज्योतिबा फुले यांनीच आमच्याकडे केली. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचार हा छोटा विचार नाही, तो 33 कोटी देवांपेक्षा वेगळा आहे. त्यांना जे जमलं नाही ते भगवान बुद्धांनी केलं, म्हणून एवढ्या संख्येने महिला इथे बसल्या. आणि म्हणून मला विनंती आहे की मला वाटते पंख्याची हवा कमी पडते, आमच्या मावशीला कमी पडते, घाम फुटला तिला, जरा फॅन वगैरे लावा. खरी गोष्ट आहे की एवढा वेळ बसतायत त्या, आणि हे बोलणंच आहे मला, म्हणजे काय मी जर बोललो नाही तर इतिहास मला माफ करणार नाही. या इतिहासावर पुस्तकं लिहिली जातील की कोलिय वंशाचे राजाराम पाटील एकवीर आईकडचे होते, तर आमच्या भगवान बुद्धांच्या जयंतीला ते का गेले नाहीत, ते का बोलले नाहीत, मला विचारणार आहे जग, नंतरच्या पिढ्या विचारणार आहेत आणि इतिहास आता लिहिला जाणार आहे. अरे तुम्ही काय छोट्या इतिहासाचे लोक नाहीत, तर 2,500-3 हजार वर्षांच्या इतिहासाचे लोक आहेत. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की बुद्धाच्या काळामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये रामायण आणि महाभारताचे उल्लेख दिसत नाही, पण रामायण आणि महाभारतामध्ये मात्र बुद्धाचा विषय येतो, कारण हे सगळे नंतर केलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ त्यांनी नोंद घेतली भगवान बुद्धाच्या विचारांची. आणि म्हणून जगातल्या महान ऐतिहासिक धर्मापैकी जे धर्म आहेत त्याच्यामध्ये आम्ही बौद्ध धर्माला प्राधान्य देतो असे ब्रिटिश इतिहासकार सांगतात, कारण या लोकांनी आपले मत दुसऱ्यावर जबरदस्तीने लादण्याचा कधी प्रयत्न केला नाही. म्हणजे विवेकावर लक्ष दिलं, वैचारिक परिवर्तनावर जास्त लक्ष दिलं. आणि म्हणून विवेकवाद आणि तर्क ही भगवान बुद्धाच्या धम्माची मोठी तत्व आहे. तर्क म्हणजे काय, तुम्हाला एक गंमत सांगतो. 2005 साली मी भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांकडे वळलो आणि 2000 साली माझ्या मुलाचा जन्म झाला, पुनीत म्हणून माझा मुलगा आहे. एक दिवशी आईनं दिवाळी आली तेव्हा घरभर दिवे लावले. शेवटी काय आगरीच आहोत ना आम्ही, दिवाळी करणार. बरं, दिवाळी या सणाचा पण शोध आपल्याला घ्यावा लागेल, तो दीपोत्सव म्हणजे नक्की काय आहे. तर ते घरभर दिवे लावले आणि देवाऱ्यात पण दिवे लावले आणि लाईट पण लावला संध्याकाळी. माझा मुलगा पुनीत आईला म्हणाला की आई, आता आपण लाईट तर लावलेली आहे सगळी, मग आणखी समया पेटवायची गरज काय, म्हणजे समईतलं तेल कशाला जाळायचं, जर लाईट आहे, ट्यूबलाईट आहे, हॅलोजन आहेत, मग का लावायचं. हा त्या मुलाला पडलेला तर्क आहे. दिवा जर लावलाय तर आणखी तेलातले आणि तुपाचे दिवे कशासाठी लावायचे, हा मुलांना पडलेला प्रश्न, हा तर्क आहे. अशा प्रकारचा तर्क आपल्या मुलांना पडला पाहिजे की देवाला 25 पेढे दिले, 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला की देव आपल्याला चांगले मार्ग देईल का, म्हणजे लाच देऊन देव असं मार्ग देतो का, हा प्रश्न आपल्याला कळला पाहिजे. हा तर्क आम्हाला पडला पाहिजे. दादा शांतपणे, आता राहू द्या, काय ठीक आहे, थोडा वेळ त्रास होईल. आणि भिक्खू संघाला उन्हात आणत किती त्रास झाला असेल. म्हणजे महाप्रजापतीला जेव्हा वाटलं की मी ज्याला मोठं केलं भगवान बुद्धाला आणि तो बुद्ध झाला, त्याने दुःखाचा शोध घेतला आणि बुद्ध झाला, पण बुद्ध होण्याचा आणि आपल्याला कल्पना आहे की अरहंत होण्याचा अधिकार जसा पुरुषांना आहे तसा स्त्रियांना का नाही. मग सगळ्या महिलांना घेऊन महाप्रजापती पायात चपला न घालता रस्त्याने चालत, नमस्ते, चालत भगवान बुद्धांना भेटायला जाते. पायाला फोड येतात, ऊन असतं कडक, आणि भेटायला जाते. आणि काय सांगते महाप्रजापती, आम्हाला सुद्धा पुरुषांसारखा समान अधिकार धम्मामध्ये पाहिजे. म्हणजे महाप्रजापतींनी तो संघर्ष करून घाम गाळून तो अधिकार मिळवला आणि म्हणून भिक्खुनी संघ स्थापन झाला आणि म्हणून महिलांना अधिकार मिळाले. आज जे संविधानात जे अधिकार मिळाले, बाबासाहेब सांगतात की हे महिलांच्या समानतेच्या अधिकाराचं तत्व मी भगवान बुद्धांकडून घेतलेलं आहे, हे बाहेरून आणलेलं नाही. त्यामुळे थोडं गरम होणार. मला पण वाटलं होतं AC BC असेल म्हणून मी जॅकेट घालून आलो. आता काय होतं ते माझं मला माहिती आहे, कोणाला सांगायचं. सत्य आहे ते. काय होतंय की त्रास हा सगळ्यांना आहे आणि आपल्या देशामध्ये सगळ्यांना माहीत आहे की
प्रसूतीच्या वेदना आईलाच माहीत असतात, म्हणजे मूल झाल्यानंतर त्याचं दुःख काय आहे ते आईला माहीत असतं. सुनेला माहीत होत नाही आईचं दुःख. तर तिला मूल होईल तेव्हा कळतं की बाबा नवरा भेटला आयता, नंतर काय, पण ते आईला माहीत असतं. तसं आपण सगळे बौद्ध बांधव ही बुद्ध जयंती साजरी करता. मला माहीत आहे की नवी मुंबईत या बुद्ध जयंतीला फार मोठं स्वरूप येणार आहे. हे सगळे आमचे आगरी लोक, आया तया करणारे, शाला पाणी करणारे, सर्वेश तरी आमचे कवी असतील किंवा गणेशजी नाईक असतील, यांना तेव्हा त्यांचं मूळ कळेल, तेव्हा ते निश्चितपणे अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येतील. कारण भगवान बुद्धांचा विचार हा, पुन्हा एकदा सांगतो, दैववेदी विचार नाही, तर हा विचार आजचं जे राजकारण आहे, आजचं जे समाजकारण आहे, याच्यावर उत्तर सांगणारा विचार आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जेव्हा आपलं घर सोडलं तेव्हा त्यांच्यावर आज आरोप करतात. म्हणजे आता रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि त्या चर्चेमध्ये फेसबुकवर टीका झाली की बाबा लग्नातून पडून जाणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु होऊ शकत नाही, अशी टीका होती. मग काही लोकांनी भगवान बुद्धांना जोडलं. पण भगवान बुद्धांची खरी कथा सगळ्यांना माहीत नाही आणि ती कथा आपण सांगितली पाहिजे. ही सत्य कथा आहे. काय कथा आहे की रोहिणी नदीचं पाणी कोलीय लोक, कोलीय म्हणजे आमचे लोक, म्हणजे उत्तर भारतातले कोळी लोक आणि इथले लोक वेगळे नाहीत. कोळी तिकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. आणि शाक्य आणि कोलियांचं भांडण झालं. पाणी पहिलं कोणी वापरायचं आणि कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे त्यांच्या राज्यानं, म्हणजे संघाने निर्णय घेतला की त्यांना पाणी द्यायचं नाही आणि त्यासाठी आम्ही त्यांचं रक्त सांडू. आणि मग भगवान बुद्धांसमोर पर्याय नव्हता, कारण त्यावेळी लोकशाही पद्धतीने त्यांचं ते निर्णय व्हायचे, संघाचे निर्णय व्हायचे. आणि संघाने निर्णय घेतला की कोळ्यांच्याबरोबर युद्ध करायचं. भगवान बुद्धांनी सांगितलं की त्यांचं आणि आमचं नातं रक्ताचं आहे. आणि म्हणून हे शब्द आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कोळ्यांसाठी, आगरी कोळ्यांसाठी. रक्ताचं नातं आहे आणि या रक्ताच्या नात्यानुसार युद्ध करणं हा त्यावरचा उपाय नाही. परंतु संघाने निर्णय घेतला, एकतर युद्ध करायचं, नाहीतर देहत्याग करायचा, किंवा हे राज्य सोडून निघून जायचं, अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि नाही गेला तर सगळी संपत्ती तुमची जप्त करू, बहिष्कार घालू, अशा प्रकारचे पारंपरिक निर्णय झाले. त्यांच्या सेनापतींनी सांगितलं की क्षत्रियाचा धर्म आहे, स्वतः समोर भाऊ आला तरी त्याला तोडून टाकायचा, अशी त्या काळची नीती होती मनुस्मृतीची. पण भगवान बुद्धांनी याला विरोध केला की पाण्यासाठी रक्त सांडणं मला जमणार नाही, मला ते आवडणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध पारिव्राजक होतात, म्हणजे त्यावेळी संन्यासी होतात. आणि असं आपल्या रक्ताच्या नात्यामध्ये भांडणं होण्याचं कारण काय, माणसाच्या दुःखाचं कारण काय, हे शोधण्यासाठी बाहेर जातात, घर सोडतात. आणि मग त्यांना आपल्याला माहीत आहे की जगातले त्या काळचे सगळे आध्यात्मिक मार्ग आहेत ते सगळे हाताळले कोणी, भगवान बुद्धांनी. आणि त्यांच्या लक्षात आलं हे सगळं थोतांड आहे. म्हणजे आज जसे आहेत तसे त्या काळात पण होते, म्हणजे सगळेच होते. प्राणायामपासून ध्यान धरणेपासून सगळे मार्ग होते. हठयोग असेल, म्हणजे शरीराला प्रचंड त्रास देणं, उपाशी राहणं, क्लेश देणं, हे सगळे मार्ग त्यांनी पाहिले. आणि मग त्यांनी मार्ग शोधून काढला की मध्यम मार्ग. आणि मध्यम मार्ग काय आहे की अति भोगविलास हे सुद्धा वाईट आहे आणि अति उपास तापास हे सुद्धा वाईट आहे. आणि म्हणून शरीराला क्लेश देऊन काहीच होत नाही, तुमचं शरीर चांगलं असलं पाहिजे. म्हणून मगाशी ताईंना बोललो मी, उपास तापास करून काय चांगला नवरा भेटत नाही. चांगलं शिकावं लागेल, चांगलं असावं लागेल, तरच चांगला नवरा. नवरा भेटणं काय आपल्यावर उपकार नाही, उलट नवऱ्याला आम्ही भेटतो हे नवऱ्यावर उपकार आहेत. असं संविधानामुळे आता वातावरण बनतंय, मुलींना जास्त महत्त्व यायला लागलंय. त्यामुळे ज्यांना मुली आहेत त्यांनी कमी समजू नका स्वतःला. याच पद्धतीनं भगवान बुद्धांनी हा मध्यम मार्ग आमच्यासमोर सांगितला. आणि बर्ट्रांड रसेल यांनी सुद्धा भगवान बुद्धाच्या या मार्गाचं कौतुक केलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध धर्माची तत्व ही अत्यंत खोलवर रुजणारी, माणसाच्या मनाला भेटणारी आणि तर्कसंगत आहेत, तर्काला पटणारी आहे. माझ्या मुलांनी सांगितलं की बाबा लाईट लागलेला आहे तर मग समई कशाला पेटवायची, दोघांचा उद्देश एकच आहे, प्रकाश पाडणं. मग प्रकाश तर लाईटचा पण आहे, विजेचा पण आहे आणि समईचा पण आहे. हा तर्क मुलांना कळला पाहिजे. आणि म्हणून बौद्ध धर्म हा आंधळ्या विश्वासावर आधारित नाही आणि इथे ईश्वर आणि आत्म्याचा अभाव आहे. हे वाक्य महत्त्वाचं आहे की बौद्ध धर्मामध्ये ईश्वर नाही. त्याच्यामुळे आपण चुकूनही कधी भगवान बुद्धाला ईश्वराचा अवतार मानू नये. भगवान बुद्ध हे माणूस आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या आई वडिलांची नावं आणि जन्मदिनांक इथे लिहायला पाहिजे कुठं बुद्ध विहारात. का, लोकांना त्यामध्ये कळेल की म्हणजे आमच्या धम्मामध्ये भगवान बुद्धाचे जन्मस्थळ, त्यांची आई, त्यांचे वडील
त्यांचे कोलीय वंश, शाक्य वंश ही सगळी नोंद आहे. आणि त्याच्यामुळे ही काही कथा कल्पना नाही आहे. नाही, आमचे देव तसा तुमचं बुद्ध तसं नाही, फरक आहे. कारण माणूस जगातलं दुःख दूर करू शकतो हा विश्वास भगवान बुद्ध, बाबासाहेब, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज यांनी दिला. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल की एका पारड्यात 33 कोटी देवांना बसवा, दुसऱ्या पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवा. शिवाजी महाराजांचं पारडं हे 33 कोटी देवांपेक्षा जड असेल हे सांगितलं. तरीसुद्धा आमच्या लोकांना समजत नाही. आणि मग हा गोंधळ होतो की एवढ्या मोठ्या शिवाजी 33 कोटी देवांना जे पेलू शकतात त्यांचा गुरु रामदास कसा होईल? राम हा रामदास पुन्हा रामाचा दासच आहे, मग तो कसा गुरु होऊ शकतो? पण आम्ही अजिबात तर्क लावायला तयार नाही. आणि म्हणून बर्ट्राड रसेल सांगतात की भगवान बुद्धाच्या विचारात आत्मा आणि ईश्वर नाही. आणि आत्म्याने फार गोंधळ घातलेला आहे. आणि आत्म्याने असा गोंधळ घातला आहे की आपल्याला कल्पना आहे की म्हातारे आई बाबा वारले की त्यांचा आत्मा स्वर्गात जातो असा आमच्याकडे विश्वास आहे. आणि मग पिंडदान विधीला ते भटजी येतात आणि सांगतात आकाशामध्ये कोपरखैरणे स्टेशनवरून उतरल्यानंतर बाबांना घरी यायला रिक्षा नाही, रिक्षा दान करा. आमचे दादा आहेत रिक्षावाले, काय सांगतात त्यांना त्यांची रिक्षा आहे, ब्राह्मणाची नजर असते, तुम्ही काय करा, वडील वारलेत ना, वडिलांना रिक्षा पाहिजे आकाशात, तुमची रिक्षा दान करून टाका. अरे रिक्षा विकली तर काय भीक मागणार काय? हां, आणि आकाशातल्या बापाला तुम्ही पोचवणार रिक्षा? पंखा द्या त्यांना, गरम होईल, पंखा दान करा, गाय द्या. आणि हे सगळं दान आज भटजी घेतात आणि त्याचा लिलाव 15 मिनिटात करून टाकतात. बाजूला जातात, पिंपळाच्या झाडाखाली लिलाव करतात. अशा प्रकारचा धर्म या देशात आहे जो जिवंत आईवडिलांना काही द्यायला तयार नाही, जिवंत आईवडिलांना उन्हातान्हात धावायला लावतो आणि मेल्यानंतर त्यांना स्वर्गात AC पाहिजे, पंखे पाहिजे म्हणून दान करायला सांगतो. अशा प्रकारची इकॉनॉमी या देशाची आहे. आणि याच्या विरुद्ध तर्क कोणी बोलायला तयार नाही. आणि कोणी बोलला तर त्याच्यावर टीका करतात. फेसबुकला जर ब्राह्मणांना असं बोललो ते बोलतात की आम्ही आरक्षण न घेता प्रगती केली. अरे भटजी जे दान घेतात हे कुठून आलं? हे आरक्षणच आहे ना. तो भटजी होण्याचा अधिकार कधी राजाराम पाटलाला द्याल का? तुमच्यापेक्षा भारी मंत्र बोलून दाखवतो आणि ॲडव्हान्स म्हणजे तुमच्या बाबांना पंखा देतो मरायच्या अगोदर. पंख्याची किंमत किती आणि दान किती? पण नाही, तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही. जे शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, स्त्रिया आहेत, त्यांना ब्राह्मण होण्याचा अधिकार नाही. तुम्ही ज्या हलक्या जातीत जन्माला आले त्याच जातीत मरायचं. आणि आम्ही कायम ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्म घेतला म्हणून आम्ही श्रेष्ठ. आणि म्हणून बर्ट्राड रसेल या शास्त्रज्ञाला बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचारांची दखल घ्यावी लागली. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये कोणत्याही ईश्वराची कल्पना नाही हे कोणी सांगितलं आहे? बर्ट्राड रसेल. त्याच्यामुळे आता मुलांना गैरसमज होऊ शकतो. मुलं निरीक्षण करत असतात. ते गणपती उत्सवात गेलं, तिने मेणबत्त्या अगरबत्त्या बघितल्या आणि ते बोलतात आईला, आई त्यांचा गणपती आणि आमचा भगवान बुद्ध फरक आहे, फरक स्पष्ट करा. शाळेमध्ये एक असतो प्रश्न, फरक स्पष्ट करा. पाणी आणि आग यामधला फरक काय? पाणी हे आग विझवणार आहे आणि आग काय करते तुम्हाला माहीत आहे? मग फरक कळला पाहिजे तुम्हाला. म्हणून शांती म्हणजे काय? भगवान बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे. आणि जेव्हा महाभारतामध्ये सांगितलं जातं की अर्जुन म्हणजे पांडव त्यांच्या वाट्याची जमीन मागतात आणि दुर्योधन सांगतो की सुईच्या टोकावर मिळेल एवढी सुद्धा जमीन आम्ही देणार नाही. आणि याच्यावर उपाय काय? श्रीकृष्ण सांगतात युद्ध. भगवान बुद्ध असं तर काय झालं असतं की माणसाचं रक्त सगळ्यात महाग आहे, ते रक्त सांडायचं नाही, त्यासाठी मी राज्य सोडायला तयार आहे. आणि म्हणून रामदास स्वामी आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. रामदास स्वामी ती कुठल्या अर्थाने पोचू शकत नाही, पायाच्या नखाची सर नाही. सत्य आहे, हे आम्ही सांगितलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही ईश्वराची कल्पना या बुद्धाच्या विचारांमध्ये नाही. आणि म्हणून जाऊन प्रार्थना करण्यापेक्षा, म्हणजे आपण देवासमोर प्रार्थना करतो, आरत्या करतो, अशी प्रार्थना भगवान बुद्धाच्या धम्मात नाही. आणि म्हणून ते म्हणतात की ते आमच्या सचिवांनी सांगितलं की विपश्यना चालते, ध्यानधारणा चालते. या ध्यानधारणेच्या माध्यमातून आम्हाला स्वतःला ओळखण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून अंतर्मनाचा शोध हे या भगवान बुद्धाच्या विचारांचं सार आहे. आणि म्हणून नैतिक शिकवणुकीचे ते चाहते होते. कोण? बर्ट्राड रसेल. आणि नैतिक शिकवणूक ही बुद्ध धम्माचा खास विषय आहे. मला कल्पना आहे की ऊन खूप होतंय, जेवणाची पण वेळ झालेली आहे. आणि जेवणाची वेळ झाली म्हणून भगवान बुद्धाच्या सुजाताने दिलेल्या खिरेची मला आठवण झाली.
तुम्हाला सांगतो, एक काळ असा होता की आपल्याला माहीत आहे आमचे आगरी, कोळी, भंडारी, SC ST यांना हजारो वर्ष जेवण भेटलेलं नाही. तूप तर कधी माहीतच नाही. म्हणजे तूप ब्राह्मणांच्या घरात, आपल्या घरात काय आपण गाई पाळायची, तिचं शेण काढायचं, लाथा खायच्या आम्ही आणि तूप ब्राह्मणाला द्यायचं, ही आमची नीती. मग जेव्हा संविधानाने, बाबासाहेबांनी आम्हाला कुळ कायदा करून सांगितलं, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आमच्याकडे भात आला, आमच्याकडे मासा आला आणि आम्ही असं खायला लागलो की ती मर्यादाच राहिली नाही. आणि अशा मर्यादा ओलांडलेली लोक आमच्याकडे भरपूर आहेत. पण भगवान बुद्धांनी खाण्याचे पण महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितलं की आपल्याला कल्पना आहे की भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये कठोरातले कठोर जे आपले आश्रम होते, ऋषी मुनींचे, त्या काळातले जे लोक असायचे, त्यांच्यामध्ये शरीराला क्लेश देऊन मुक्ती मिळते का, माणसाचे दुर्गुण नष्ट होतात का, असा पण एका पंथाचा अभ्यास केला. आणि अन्न अतिशय कमी केलं, पोट पाठीला चिकटलं, त्यांना चालता येत नाही अशी स्थिती आली, तपस्या केली. आणि ही सुजाता आहे, ती सुजात्यानी मला वाटतं चांगल्या नवऱ्याचा नवस बोलली होती म्हणून ती खीर घेऊन गेली. तिला वाटलं की ही देवता आहे, कोणतरी साधू पुरुष आहेत, त्यांना ही खीर अर्पण केली. पण खीर अर्पण केल्यानंतर भगवान बुद्धांच्या लक्षात आलं की शरीरात चैतन्य हे खिरीमुळे आलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शरीराला क्लेश देऊन कुठलाही विचार चांगला मिटणार, शरीर हे चांगलं असलंच पाहिजे, पण किती खावं याला सुद्धा मर्यादा आहे. आणि म्हणून भिक्खू संघाला त्यांनी जे आदेश दिलेले आहेत ते माहीत असतील लोकांना. आता ते चांगले की वाईट त्यांना अनुभव असेल, परंतु मी एक अनुभव घेतला. मला पण खाण्याची खूप आवड होती. कुठं गेलो की लक्ष खाण्यावर. संध्याकाळी चायनीज दिसलं की चायनीजला जायचं, बिर्याणी दिसेल ते बिर्याणी दिसायचं. आणि मग डॉक्टर बोलले की पाटील साहेब, थोडं खाण्यावर तुम्हाला मर्यादा आणावी लागते. मग मी शास्त्रीय कारणं शोधली त्याची. आणि शास्त्रीय कारणं शोधल्यानंतर भगवान बुद्धांच्या विचारामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण दिवसातून एक वेळा जेवलं, रात्री जेवलं नाही तर आरोग्याला ते चांगलं आहे. आणि अनेक पशुपक्षी तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी घरट्यात गेले की ते खात नाहीत, पण माणूस रात्रीचा जास्त चरतो आणि मग वेगवेगळे आजार होतात. या सगळ्या बारीक सारीक निरीक्षणं ही भगवान बुद्धांनी नोंदवलेली आहेत. दारू पिऊ नये हे सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं. आणि म्हणून एकविरेला जाताना अनेक लोकांचे ॲक्सिडेंट व्हायचे. आमचे अध्यक्ष होते अनंत तरे, त्यांनी तिथे बॅनर लावले. काय लावले? एकविरेला येताना दारू पिऊ नका असे बॅनर अनंत तरे यांनी लावले होते. पण त्याचा अर्थ काय होता? पंचशील. त्याचा अर्थ काय होता? पंचशील. पण ते पंचशील तिथे आम्ही सांगितलं पाहिजे, त्या हायवेला सांगितलं पाहिजे. अनेक जे अपघात घडतात हे दारू पिऊन घडतात. आणि म्हणून संविधानामध्ये सुद्धा किंवा पोलिसांच्या IPC दारू पिणाऱ्याला गुन्हा आहे. रिक्षावाले दादा, आपल्याला माहीत आहे ना की दारू पिऊन रिक्षा चालवत असाल तर रात्रीचे पोलीस बघतात, तुमचं नाव काय विचारतात. पण नाव विचारण्यामागे उद्देश काय असतो? तोंडाला वास येतो का? मग दारू न पिणं हा पंचशिलाचा संस्कार भारतीय संविधान आणि IPC मधून आपल्यापर्यंत आलेला आहे. तो आम्हाला समजला पाहिजे, तो लोकांना आम्ही सांगितला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बुद्धाच्या धम्मामध्ये आहेत. आणि हे जे बर्ट्रांड रसेल हे शास्त्रज्ञ आहेत, आईन्स्टाईन आहेत, या सगळ्यांनी जो हा विचार आमच्याकडे सांगितला तो विचारसुद्धा आम्ही आज जगाला सांगितला पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा भगवान बुद्धांचा खास विषय आहे. की वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर देशाची प्रगती होते. आज आपली गटारं असतील, म्हणजे नवी मुंबईतली खास करून गटारे असतील, रस्ते असतील, यामध्ये कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन राहिलेला नाही. घाण वडत चालले, उंदीर दिवसा डवळ्या फिरतात, अस्वच्छता आहे, घाण कुठे टाकावी हे आम्हाला माहीत नाही. आणि म्हणून अशा काळामध्ये आम्हाला आधुनिक नियोजन हे समजलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी जो विचार सांगितला की अत्तदीप भव, मी एक अर्धा एक तास पाऊण तास भाषण केलं आणि भगवान बुद्धाचा विचार सांगायचा प्रयत्न केला. पण हा विचार एवढ्यापुरता मर्यादित नाही. हा विचार प्रत्येकाने अभ्यासायचा विषय आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जो शेवटी मार्ग सांगितला की मी जेव्हा नसेन तेव्हा धम्म हाच तुमचा मार्गदाता आहे. म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, या पाली भाषेतल्या मंत्रांचा अर्थ आम्हाला मराठीत सांगावा लागेल. आगरी कोळ्यांना पाली भाषा कळणार नाही, त्यांना सांगावं लागेल की बाबा तुम्ही दारू पिऊ नका आणि तुम्ही स्वतःच्या याचा शोध घ्या, स्वतःचे मार्गदर्शक व्हा. आणि आपल्याला हे पण सांगतो की माझ्यासारखे लोक या रस्त्यावर चालत आहेत, आम्ही पूर्ण ज्ञानी झालो असं अजिबात म्हणत नाही. आणि म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं
आणि बोलायची संधी दिली, हे माझ्या जीवनाच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण तुम्हाला सांगतो की आमचे नेते, आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत 14 तळ्याच्या आंदोलनात होते, ते कुळ कायद्याच्या आंदोलनात होते, ते मनुस्मृती दहनात होते आणि चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या केसेस बाबासाहेब लढले, म्हणजे आगरी समाज त्यांच्याबरोबर होता. परंतु आमचे लोक मुक्तिकोण पथे म्हणजे बुद्धाच्या मार्गावर जाताना जर बाबासाहेबांच्या सोबत असते तर तुमच्या बाजूला आज आम्ही बसलो असतो. तरीसुद्धा तुम्ही मला इथे विचार मंचावर बसायची संधी दिली, हा माझ्या कुटुंबाचा, माझ्या घराण्याचा संस्कार, सत्कार असं समजतो मी. ही साधी गोष्ट नाही आहे. कारण त्या काळी जर आगरी समाज बाबासाहेबांच्या बरोबर असतात तर आज पूर्णपणे विज्ञानवादी झाला असता आणि आज आमचे सुद्धा IAS असते. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माच्या वाटेवर गेले, बुद्धाच्या वाटेवर गेले आणि सगळ्यात जास्त IAS आणि IPS त्यांचे झाले. आज SC कॅटेगरीमध्ये वर्गीकरणाचा मुद्दा गाजतोय आणि आमचे मातंग समाजाचे भाऊ म्हणायला लागलेत की आमचा वाटा वेगळा करा, मग आम्हाला ह्यांच्यासारखा फायदा होईल. अहो, त्यांच्यासारखंच आरक्षण आग्र्यांना पण आहे. आम्हाला OBC आरक्षण आहे, 19% आरक्षण आहे, आगरी कोळ्यांना आहे. पण या कोपरखरणामध्ये बुद्धविहारात बसलेली तुम्ही लोक म्हणजे बुद्धाचे लोक आणि आम्ही लोक हनुमानाचे लोक, याच्यामध्ये फरक काय? हनुमानासारखी ताकद आहे पण आमच्यात IAS नाही झाला. का नाही झाला? कारण आम्ही घरामध्ये पुस्तकं आणली नाहीत, आम्ही वैज्ञानिक तत्त्व स्वीकारली नाहीत आणि म्हणून नवी मुंबईमध्ये प्रभावशाली असलेला समाज हा आज भारताच्या प्रशासनामध्ये शून्य आहे. नाही दिल्लीमध्ये, नाही सिडकोमध्ये, नाही महापालिकेमध्ये आमचा एकही IAS नाही. आमचे नगरसेवक आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे मंत्री आहेत, पण IAS होण्याचं स्वप्न आम्हाला कधी पडलं नाही. कारण आम्ही कर्मकांडात आजही अडकलेलो आहोत. आणि म्हणून मातंग भावांची जी इच्छा आहे की त्यांना IAS IPS व्हायचं आहे, या देशातल्या सत्तेतला वाटा पाहिजे, अगदी बरोबर आहे. पण तो वाटा मिळवण्याचा मार्ग सावित्रीबाई फुलेंचा आहे. मुलींना शिकवावं लागेल. कमी वयात मुलींची लग्न करून चालणार नाहीत, सण उत्सवामध्ये गुंतून चालणार नाही, तर बुद्धाच्या मार्गावरच जावं लागेल. आणि हा मार्ग ज्या काही 59 जाती आहेत, कशामध्ये? SC त्यांना पण माहीत नाही, STना पण माहीत नाही, आदिवासींना माहीत आणि OBCना माहीत असण्याचा प्रश्न घेत नाही. कारण OBC सगळे चाललेत कुठे? गर्व से कौम हिंदी आहे, काय हिंदू आहे. आणि मग चायवाला पंतप्रधान बनू शकतो पण IAS नाही बनू शकत. चायवाला IAS बनू शकत नाही. तुम्ही काय कुठल्या मार्गाने गेलात ते आम्हाला माहीत नाही, पण शिक्षणाचा मार्ग आहे तो सत्य मार्ग आहे. आणि सत्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी जे आरक्षण दिलं ते त्यासाठीच दिलं. आणि म्हणून आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर बुद्धाच्याच मार्गाने जावं लागेल, हे अंतिम सत्य आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी रॅशनॅलिझम जो सांगितला, वैज्ञानिक दृष्टिकोन, तो आम्ही स्वीकारला पाहिजे. आज खूप फेक न्यूज आहे, म्हणजे फेक न्यूज खूप टाकतात, रील्स टाकतात वेगवेगळ्या, आणि अफवांचा काळा बाजार निवडणुकांमध्ये सुद्धा आहे. आता निवडणुका आपल्या देशात झाल्या आणि त्याचे अंदाज आलेले आहेत, आमका पक्ष जिंकणार, आणि त्याच्या आडून EVM मशीन बदलल्या जातात. अगोदर बातम्या सोडतात, हा जिंकला, आणि बातमी फेक पण येते. मग अशा काळामध्ये आम्ही नक्की मानायचं काय? आमच्याकडे ही नवी मुंबई सिडकोनी घेतली. अगोदर सांगितलं राज्यकर्त्यांनी, आपल्याला माहिती आहे मराठा आणि ब्राह्मणांचं राज्य महाराष्ट्रावर पहिल्यापासून आहे, 12 मुख्यमंत्री मराठ्यांचे. आणि त्यांनी सांगितलं की मुंबईची गर्दी वाढते म्हणून नवी मुंबई पाहिजे. हे कारण नव्हतं. खरं कारण काय होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आम्ही आगरी, कोळी, भंडारी हे जमिनीचे मालक बनलो आणि मुंबईच्या जमिनीला सगळ्यात जास्त भाव आला. हे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या सत्ताधाऱ्यांना कळलं आणि त्यांनी मुंबईच्या जागा घेतल्या. कुळ कायदा तिथे राबवलाच नाही. तिथले नेते आगरी, कोळी, भंडारी, मनोज माशेलकर, म्हणजे डेनिस डिसूजा हे लोक आज लढतायत. कशासाठी? जमिनीच्या कुळ कायद्यासाठी. त्या जमिनी आमच्या घेतल्या. नवी मुंबईमधल्या आगरी हुशार झाले. त्यांना दिबा पाटलांसारखा नेता भेटला आणि त्यांनी सिडको विरुद्ध आंदोलन घेतलं आणि सांगितलं की या जमिनी मी अशाच देणार नाही, आम्हाला आमचं पुनर्वसन 12% पाहिजे. 5 लोकांना ठार केलं वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी. गोळ्या घेऊन या जमिनी घेतल्या आणि ह्या जमिनींचा आजचा भाव काय आहे तुम्हाला माहिती आहे की 3,000 रुपये एकरनी, 4,000 रुपये एकरनी जमिनी घेतल्या आणि 7 कोटी गुंठ्यांनी या जागा विकल्या जातात नवी मुंबईच्या. त्यामुळे या बुद्धविहाराची किंमत जगताच पाहिजे. किती माहिती आहे का? किती गुंठे आहे बुद्धविहार? किती गुंठ्यामध्ये आहे? 3 गुंठे जागा आहे.
7 कोटी हा सिडकोचा भाव आहे, म्हणजे ही जागा किती आहे? 21 कोट्यांची. किती? 21 कोटींची. आपण 21 रुपये देताना आपल्याला भीती वाटते, देऊ काय नको, कुठे जातील. अरे 21 कोटींची जागा तुम्हाला बुद्ध विहाराच्या आंदोलनाने दिलेली आहे, त्यांचा सन्मान करा. 21 रुपयांनी काय होणार आहे? कमीत कमी 2100 रुपये दिले पाहिजेत. 21,21,000 अशा देणग्या ती, तेव्हा ह्या जमिनीचं हे अर्थ येईल त्याला. पण आपल्याला वाटतं की जमिनीला भाव नाही. मग ह्या जमिनी मूर्ख बनवून बंदुकीच्या गोळ्या टाकून आमच्याकडून घेतल्या. आणि आता नवी मुंबईची तिसरी मुंबई, पहिली मुंबई आमचीच होती, आगरी कोळी भंडार यांची होती. दुसरी मुंबई पण आमचीच होती. तिसरी मुंबई पेणला घ्यायला निघालेत. आणि त्यांनी काय केलंय? तुम्हाला आश्चर्य वाटेल की बुद्ध जयंती आहे, बुद्ध जयंतीचा ना या प्रश्नाचा संबंध काय असं अनेकांना वाटू शकतं. आणि म्हणून बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी हे आम्ही बोलतो. पण भगवान बुद्धांनी प्रचलित प्रश्नांवर धम्म सांगितलेला आहे. एवढे देव आणि धर्म, वेद, उपनिषद असताना देशाला काय गरज होती? समानतेच्या धम्माची काय गरज होती? आणि म्हणून आता जो प्रश्न आहे तिसऱ्या मुंबईचा, ते तिसऱ्या मुंबईत एअरपोर्टची जमीन जशी फसवून घेतली, त्या जमिनीमध्ये बुद्ध लेण्या होत्या, याचा पंचनामा कलेक्टरने केला नाही. तुम्ही अजूनही केस टाकू शकता. जर बुद्ध विहार तोडायला आले तर सांगायचं ते बुद्ध विहार द्या पहिल्यांदा, नंतर याला हात लावा. एअरपोर्टमध्ये पण आमची जागा होती. हा युक्तिवाद तुम्ही करू शकता. तुमच्याकडे हुशार वकील पाहिजे, फुटणारे वकील नको, नाहीतर विमानतळाकडून पॅकेज घेतील तुमच्या नावाने. मी जाहीर बोलतोय मीडियावर, हे मीडियावर येणार आहे. ज्यांना वकिलांना समजायचे त्यांना समजू द्या. हा जो मेसेज आहे तो त्यांच्यासाठी आहे. मग ती तिसऱ्या मुंबईची जमीन कशी घेतात? 22.5%